हॅलो, वेलकम टू हर डेली टेल्स यूट्यूब चॅनल। आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी पुरणपोळी आणि कटाची आमटी याची रेसिपी। इथे मी 1/2 किलो चण्याची डाळ 2-3 तासासाठी भिजवून घेतली होती। त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून आता मी तिला बॉईल करून घेते, शिजवून घेते। तर आपल्याला डाळीच्या वरती पाणी ठेवायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर जे फेस येतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। ते फेकूनच द्यायचं कारण की ते फेस चांगलं नसतं। तर ते फेस काढून घ्यायचं आणि डाळ शिजत आली की जसं जसं पाणी आटत जाईल त्याच्यातलं पाणी आपण कटाच्या आमटीसाठी काढून ठेवणार साईडला। त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकला, गूळ 1/2 किलोच टाकला। 1 चमचा वेलची पावडर टाकली, तिला चांगली मिक्स केली आणि हे थोडं कोमट असतानाच त्याचं पुरण आपण पाडून घ्यायचं। हे माझ्याकडे असं पुरण यंत्र आहे, तर त्याच्यावरती मी ते 2 चमचे टाकले आणि त्यानंतर एका वाटीच्या हेल्पने मी ते प्रेस करून ते पुरण काढून घेतलं। हे आहे ना थोडं पुरण पाडायचं, हे थोडं मेहनतीचं काम आहे पण ठीक आहे। मेहनत आणि पेशन्स दोन्ही लागतात ह्याच्यामध्ये, पण जे आउटकम आहे ना ते खूप छान येतं। सो हे मला जवळजवळ 1 तास तरी लागला हे करण्यासाठी। आता आपण पोळीसाठीचं पीठ मळून घेऊया। तर इथे मी 1 बाउल मैदा घेतला आहे, तो मी चाळून घेत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं हळद आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये तेल टाकून छान असं मळून घ्यायचं। हळूहळू पाणी टाकायचं, म्हणजे पाणी जास्त झालं तर ते एकदम चिकट नाही झालं पाहिजे। सो असं एकदम सॉफ्ट मळायचं आहे आपल्याला। तर मी इथे छान असं मळून घेत आहे आणि मळून झाल्यानंतर आहे ना 2-3 स्पून तेल टाकायचं, म्हणजे तेल थोडं जास्तच टाकायचं जसं तुम्ही बघू शकता। आणि त्याला ना असंच थोडंसं हलकं मळून असंच ठेवून द्यायचं। तर मी जवळजवळ ह्याला ना 2-3 तास असंच ठेवलं होतं कारण की माझं बाकीचं कटाची आमटी आणि बाकीच्या जेवणाची पण तयारी करायची होती। सो मी ह्याला असंच कवर करून ठेवून दिलं, म्हणजे तेवढा तो पीठ मुरला आणि छान फुगला होता। बघा आता तुम्ही पाहू शकता की इतकं सॉफ्ट झालं आहे पीठ। तर हे आपल्याला असं पाहिजे आहे। तर इथे मी गोळे पण करून ठेवले आहेत। चला तर आपण आता ह्याला लाटायला घेऊया। काय नाही करायचं आहे, आधी थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं। त्याच्यानंतर आहे ना एक वाटीचा शेप द्यायचा आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। थोडंसं असं हलक्या हाताने रोल प्रेस करायचं आणि वाटीचा शेप द्यायचा आहे। आणि मग आपल्याला जेवढं पुरण पाहिजे, आता मी जसं एक त्याच शेपचा तेवढाच शेपचा मी एक बॉल घेतला आहे पुरणाचा आणि तो असा थोडासा लांबट घेऊन त्या ह्याच्यामध्ये मैद्याच्या गोळ्यामध्ये टाकला आहे आणि नंतर त्याला आतमध्ये भरत जायचं आहे हळूहळू। जर हाताला चिकटत असेल पीठ तर तुम्ही मैदाही लावू शकता साईडने, जसं मी लावते बघा आता। आणि जो एक्स्ट्राचा वरती येतो तो काढून टाकून द्यायचा आणि मग त्याला हलक्या हाताने रोल करायचं, म्हणजे जो पुरण आहे ना तो पूर्ण गोळ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे असं। आता आपण ह्याला लाटून घेऊया। हे मी असं माझ्या मम्मीपासूनची सवय आहे की फुलपाट्याला आम्ही रुमाल बांधतो, म्हणजे की जे आपण लाटतो ना ते स्टिक नाही होत। प्रत्येक वेळेला आपण पुरणपोळी लाटतो ते एखादी फाटली पुरणपोळी तर ते स्टिक नाही होणार फुलपाटला डायरेक्ट। सो रुमाल असलं की काही टेन्शन नाही आणि तुम्हाला एकसारखंच लाटायचं असं, जसं चपाती लाटतो ना आपण तसंच लाटायचं आहे। फक्त ह्याला फ्लिप नाही करायचं आहे, ह्याला आता जसं आपण ठेवलं आहे तसंच त्याला हळूहळू लाटत जायचं आहे। घाई नाही करायची, एकदम सावकाश होऊ दे। सगळीकडून सारखं लाटायचं आहे, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही ठेवायची। हे मी असं सर्वीकडून लाटून घेतलं। मी हे साईड बाय साईडच करत होती, म्हणजे एक लाटत होती एक भाजत होती, असं जसं आपण चपाती करतो तसंच। सो मी तोपर्यंत तवा तापत होता तोपर्यंत दुसऱ्या गोळ्याची तयारी केली। तसंच सेम पुरण घेतलं, त्याच्या मैद्याच्या गोळ्यामध्ये टाकलं, त्याला शेप दिला राऊंड आणि जो एक्स्ट्रा होता तो काढून टाकला। आता तवा व्यवस्थित तापला आहे। सो जी खालची बाजू होती ना ती मी आधी वरती हे करून घेतली आणि तिला चांगली शेकली। अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी केली ना स्टेप बाय स्टेप तर तुमची एकही पुरणपोळी म्हणजे बोलतात ना वेस्ट नाही जाणार, ना फाटणार ना काय। आणि बघाल ना तुम्ही तर जेवढ्या पुरणपोळ्या केल्या ना त्या एकूण एक फुगल्या, म्हणजे असं कोणती एकही पोळी अशी नाही की जी फुगली नाही करून। सो नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमच्या पुरणपोळ्या कशा झाल्या आहेत त्या। आता बाकीच्या पुरणपोळ्या पण आपण लाटून घेऊया।
आवडतं तर तुम्हाला अजून मजा येईल हे बघूनच की ही पुरणपोळी टम नाही, एकदम अशी टमटमीत फुगली आहे. बघा केवढी फुगली आहे ती. सो ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. आता हे पुरणपोळी झाल्यात. आता मी कटाची आमटी बनवून घेते. तर कटाच्या आमटीसाठी मी इथे एका टोपामध्ये राई टाकला आहे, थोडं 2-3 लसणाच्या पाकळ्या कापून टाकल्या आहेत, थोडंसंच कांदा घ्यायचा आहे नावापुरती, अर्ध्याच्या पण अर्धा. त्याला असं थोडं गोल्डन झालं का त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण काढलं होतं मी, ते टाकले 3-4 टेबलस्पून. ते मिक्स करायचं आहे छान. त्याच्यानंतर मसाले टाकायचे आहेत, हळद, लाल तिखट, मिरची पावडर, हे मी तिन्ही मिक्स करून घेतले आणि ते टाकलं. आणि आता हे जे पाणी आहे ना ते पुरणाचं काढून ठेवलं आहे मी ते, आणि जे पुरण आपण त्या सारण जो आपण काढतो ना त्याच्यामधलं जे राहतं त्याच्यातला तो सारण 2-3 स्पून टाकला आहे आणि ही अशी कटाची आमटी बनते. सो या पुरणपोळी खायला आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.